नमस्कार. शोध इन्स्टिट्यूटमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. मी आकाश ठुंबरे, संचालक. या ठिकाणी तुमच्याशी मी चर्चा करतोय. ती चर्चा एक असा विषय घेऊन आहे, ती म्हणजे भारतामध्ये असणारी लोकशाही. कुठली? भारतामध्ये असणारी लोकशाही. मी जागतिक लोकशाहीबद्दल नाही बोलत आहे, ठीक आहे. आता ही भारतातली लोकशाही म्हणजे संकल्पना काय, हा घटक काय, तर हा लक्षात घ्या. तर भारतीय लोकशाहीचं एक वैशिष्ट्यपूर्ण असं स्वरूप आहे, प्रारूप आहे. ओके, म्हणजेच एक ते वेगळंच आहे, वेगळंपणच आहे, जे जागतिक लोकशाहीमध्ये कमी प्रमाणामध्ये सापडणार आहे. तर संविधानकर्त्यांनी भारतीय लोकशाही कशी असावी याचा अभ्यास करताना जगातल्या सगळ्या घटनांचा अभ्यास केला आहे की नाही. तर हा जो केलेला अभ्यास आहे, ह्या अभ्यासाअनुरूप भारतीय समाज व्यवस्था म्हणजे जसे आपण हे काही जनता आहोत, येडी गाबाळीच म्हणा, ही सगळी जनता आहे की नाही, ह्या जनतेला सोयीचं होईल, सूट होईल अशी गोष्ट लोकशाही अशा प्रकारची. म्हणजे असं म्हणता येईल की खाल्लेलं अंगी लागेल खाल्लेलं अंगी लागेल. नियम बनवलेली आहे की नाही, संविधानात बनवलेली नियम, मूल्य, तत्व ही सगळ्यांना काय होतील, स्वीकारार्ह राहतील, स्वीकारली जातील. साधारणपणे सगळे लोक याचा विरोध नाही करणार, अशा स्वरूपाची लोकशाही भारतीय संविधानकर्त्यांनी भारतासाठी उभी केली आहे की नाही. मग ही लोकशाहीची मूल्य जपली पाहिजे. कुठल्या आधारावरती जपली पाहिजे? तर आपल्याला माहिती आहे की भारतीय संविधानकर्त्यांनी न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता अशा काही गोष्टी या ठिकाणी दिलेल्या आहेत. मग न्याय म्हणजे काय, स्वातंत्र्य म्हणजे काय, समानता म्हणजे काय, बंधुता म्हणजे काय, तर भारतीय घटनेच्या प्रस्ताविकेमध्ये हे नमूद केलंय, ज्याचा संपूर्ण अर्थ म्हणजे अखंड आपली भारतीय राज्यघटना. आता ह्या अनुसार उभी राहिलेली लोकशाही पद्धती आहे. मग ही लोकशाही पद्धती, लोकशाही मूल्य ही कशी टिकवून ठेवायची आहे की नाही. तर भारतीय लोकशाहीचं जे स्वरूप आहे, प्रारूप आहे, जे स्ट्रक्चर आहे, हे कसं आहे, न्यायिक स्वरूपाचं आहे. कसं आहे? न्यायिक स्वरूपाचं आहे. म्हणजे भारतीयांना भारतीय संविधानाने प्रदान केलेलं जे की आहे लोकशाहीचं प्रकरण, हे प्रकरण न्याय स्वरूपाचं आहे. म्हणजे बघा ना, तुम्हाला समानता, समता नाही मिळाली तर तुमचं मूलभूत अधिकाराचं उल्लंघन होतंय. तुम्हाला न्याय नाही मिळाला तर तुम्ही तो न्याय मिळवण्यासाठी कायदेशीर अधिकार पण आहे आणि हा मूलभूत अधिकार पण आहे. पुढची गोष्ट स्वातंत्र्य आहे की नाही. भारतीय घटनेने काय केलं, आपल्याला स्वातंत्र्य बहाल केलेले आहे. मग कोणती कोणती स्वातंत्र्य ती बघा. अभिव्यक्ती स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य आहे की नाही, श्रद्धा उपासनेचं स्वातंत्र्य आहे की नाही, अजून कुठले 5 प्रकारची स्वातंत्र्य दिलेली आहेत आहे की नाही. तर ह्या स्वातंत्र्यांना जर बाधा पोहोचत असेल तर न्याय मागण्याचं स्वातंत्र्य आहे. मग हे प्रदान केले भारतीय लोकशाहीमध्ये, बरोबर आहे. मग हे स्वरूप किंवा हे जे की तुम्हाला न्याय मिळवण्याचं जे प्रकरण आहे, हे कसं आहे, न्यायिक आहे. म्हणजे ही लोकशाही स्वरूपाची जी संरचना भारतीय घटनाकर्त्यांनी उभी करून दिली, आपल्याला भारतीय जनतेला अर्पण केली किंवा भारतीय जनतेने स्वतःसाठी स्वीकारलेली आहे. तर ही जी घटना आहे, हे जे काही प्रारूप आहे लोकशाहीचं, हे न्यायिक स्वरूपाचं प्रारूप आहे. मग आता अन्याय किंवा अन्यायिक म्हणजे अन्यायिक हा एक दोन मोठा शाब्दिक खेळ नाही आहे, कन्सेप्ट आहे. ही एक छोटीशी गोष्ट नाही आहे, हे खूप मोठं पांडित्य पण म्हणता येईल की हे न्यायिकपण कसं सिद्ध झालं. बघा, आता मूलभूत अधिकारांवरती काही निर्बंध लादली गेली, जसं की 42वी घटना दुरुस्ती, 44वी घटना दुरुस्ती, काही घटना दुरुस्ती आपण बघितल्या, 86वी घटना दुरुस्ती बघितली. आपण ठोकळच घटना दुरुस्त्या बघूया ज्यामध्ये वादग्रस्त मुद्दे आले, ठीक आहे. मग गोलकनाथ खटला झाला असेल, केशवानंद भारती खटला झाला असेल, इंदिरा सहानी खटला झाला असेल, किंवा आणखी कुठले खटले ज्यावरती सर्वोच्च न्यायालयाने एक न्याय दिलेला आहे. काय दिलाय? न्याय दिलेला आहे. ह्या न्यायामध्ये काय झालंय, ही लोकशाही जन्य असणारी समाज व्यवस्था ज्यावेळेस बाधित होते, काय होते, बाधित होते म्हणजे यांचे हक्काधिकार कोणीतरी डावलतं किंवा हे हक्काने अधिकार दिले जात नाही, प्रदान केले जात नाही. त्यामध्ये असणारा सत्ताधारी पक्ष कायदे मंडळामध्ये काही असे कायदे करतो ज्याला आपण म्हणू शकतो ना की अकार्यकारी कृती आहे किंवा मग ही गैर कार्यकारी कृती आहे किंवा हे अन्याय्यपूर्ण आहे, काय अन्यायपूर्वक केलेली कृती आहे. मग हे अन्यायपूर्वक, गैर कार्यकारी हे घटनेतले शब्द आहे की नाही. तर आपल्याला अभ्यास करताना, भारतीय लोकशाहीचं प्रारूप अभ्यासत असताना
भारतीय लोकशाही न्यायिक स्वरूपाची आहे. हा न्याय तुम्हाला स्वातंत्र्य, समता, बंधुता, एकता, एकात्मता, अखंडता अशा प्रस्ताविकेमध्ये असणाऱ्या शब्दिक आणि घटनेत नमूद असणाऱ्या विस्तृत क्षेत्राशी संलग्न आहे, म्हणजे समरूप आहे. मग त्याचं उल्लंघन झालं की तुम्हाला ते पुनर्प्राप्त करून देण्याचा अधिकार न्यायमंडळाला आहे, न्यायिक मंडळाला आहे. बघा ना, केशवानंद भारती खटला किती मजबूत आहे, सगळ्यांना माहिती आहे का? मी त्या खटल्यामध्ये नाही जाणार लगेचच, परंतु ह्या खटल्याने काय झालं माहिती का, भारतीय लोकशाहीचं न्यायिक प्रारूप सिद्ध झालं. ओके, काय झालं? भारतीय लोकशाहीचं न्यायिक प्रारूप सिद्ध झालं. आणि ह्या न्यायिक प्रारूपाने काय झालं तर त्या खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टाने सन्माननीय न्यायाधीश मंडळींनी या ठिकाणी एक असं छान प्रकारे एक न्याय केला, एक निर्णय दिला. त्याच्यात त्यांनी सांगितलं की तुम्ही घटना बदलू शकाल. यस, डेफिनेटली तुम्ही घटनेमध्ये बदल करू शकाल, परंतु याद्वारे कुणावरती अन्याय नाही झाला पाहिजे. काय नाही झालं पाहिजे? अन्याय नाही झाला पाहिजे. कुणावरती म्हणजे काय? ह्या भारतीय जनतेवरती. ह्या भारतीय जनतेसाठी ही घटना आहे. ओके, मग घटनेमध्ये तुम्ही जे काही जोडणार आहात, तोडणार आहात किंवा बदलवणार आहात, यातून केवळ काय झालं पाहिजे? न्याय झाला पाहिजे. बघा, मग ही संपूर्ण घटनात्मक लोकशाही प्रदान केलेली मूल्य, ह्या मूल्यांना कसं म्हटलं गेलंय? न्यायिक म्हटलं गेलंय. म्हणजेच ही आपली लोकशाहीचं न्यायिक प्रारूप आहे. मग तिथे मूलभूत संरचनेचं तत्व आलं. मूलभूत हक्क ही बाधित नाही झाली पाहिजे. मग फंडामेंटल राईट्स आणि फंडामेंटल स्ट्रक्चर डिस्ट्रॅक्ट नाही झालं पाहिजे. हे तेच आलं ना न्यायिक स्वरूप. सोपंच आहे. परंतु ज्या वेळेस तुम्हाला युपीएससी, राज्यसेवेमध्ये आणि एमपीएससीच्या घटक परीक्षांमध्ये भारतीय लोकशाहीचं प्रारूप विचारलं जातं, त्यावेळेस ते न्यायिक स्वरूपाचं आहे. आणि हा न्याय स्वातंत्र्य, समता, बंधुता, एकता, एकात्मता, अबाधित, अबाधित म्हणजे बाधित होऊ नये म्हणून स्वरूपाचं स्वीकारलेलं आहे की नाही गंमत? तर मग भारतीय लोकशाहीचं प्रारूप न्यायिक स्वरूपाचं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन मिळवून देईल स्पर्धा विश्वाचा, आहे की नाही? चला भेटू पुढच्या सेशनमध्ये. धन्यवाद.